Hello friends, welcome. Today we are going to discuss about the paper pattern of SSC board examination of subject Science and Technology part 2. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाच्या पेपर पॅटर्न संदर्भामध्ये थोडी चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपणाला परीक्षेला सामोरे जाण्याला याची थोडी मदत होईल किंवा परीक्षेमध्ये त्याचा आपणाला वेळापत्रक करण्यामध्ये किंवा नियोजन करण्यामध्ये याचा आपल्याला उपयोग होईल. तर पेपर पॅटर्न पाहण्या अगोदर आपण पाहणार आहोत स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन. मग विज्ञानाचं इव्हॅल्युएशन कसं असतं आपल्याला माहिती आहे. सायन्सचे एकूण पेपर किती आहेत? 2 पेपर आहेत. सायन्स भाग 1, सायन्स भाग 2. तर ह्या दोघांसाठी बघा, सायन्स 1 साठी 40 मार्काची रिटन एक्झामिनेशन, सायन्स भाग 2 साठी 40 मार्काची रिटन एक्झामिनेशन, त्याचबरोबर सायन्स पेपर 1 साठी 10 मार्काचं प्रॅक्टिकल, सायन्स 2 साठी 10 मार्काचं प्रॅक्टिकल, असे एकूण 50 मार्क प्रति पेपर आणि दोघांचे मिळून 100. अशा प्रकारे हा आपला सायन्सचा पेपर होतो 100 मार्काचा. 40-40 रिटन एक्झामिनेशन लेखी परीक्षेचे आणि 10-10 प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेचे, एकूण 50 आणि 50 टोटल 100. बघा, याच्यानंतर आपण पाहणार आहोत लेसन वाईज मार्किंग वेटेज. म्हणजे प्रत्येक प्रकरणाला किती मार्क्स बोर्डामध्ये गृहीत धरले जातात किंवा प्रत्येक प्रकरणाला परीक्षेमध्ये किती मार्काचे प्रश्न विचारले जातात, याला म्हणायचं लेसन वाईज वेटेज. बघा, आपला पहिला धडा आहे फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बघा, या प्रकरणाला विदाऊट ऑप्शन 3 मार्क आणि विथ ऑप्शन 5 मार्क. म्हणजे या धड्याला एकूण किती मार्क्स? हा धडा परीक्षेसाठी किती मार्कासाठी आहे? 3 मार्कासाठी. विदाऊट ऑप्शन, विथ ऑप्शन 5 मार्कासाठी. दुसरं प्रकरण आहे, दुसरं लेसन आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. विदाऊट ऑप्शन हा किती मार्काला विचारला जातो? 4 मार्काला. तर विथ ऑप्शन हा किती मार्काला विचारला जातो? 6 मार्काला. पुढचं लेसन आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. हा विदाऊट ऑप्शन हे प्रकरण 5 मार्काला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तर विथ ऑप्शन 7 मार्कांसाठी. पुढचं लेसन आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. विदाऊट ऑप्शन ह्या प्रकरणाला वेटेज आहे 5 मार्क आणि विदाऊट ऑप्शन या प्रकरणाला वेटेज आहे 7 मार्क. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी 5वा लेसन. विदाऊट ऑप्शन 4 मार्क, 4 मार्कासाठी हा विदाऊट ऑप्शन आहे. तर विथ ऑप्शन हे प्रकरण किती मार्कासाठी आहे? 6 मार्कासाठी आहे. 6वं प्रकरण 6th लेसन ॲनिमल क्लासिफिकेशन. विदाऊट ऑप्शन 4 मार्कासाठी, विथ ऑप्शन 6 मार्कासाठी. लेसन नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. विदाऊट ऑप्शन 4 मार्कासाठी, विथ ऑप्शन 6 मार्कांसाठी. 8वा लेसन आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. विदाऊट ऑप्शन हा लेसन 4 मार्काला विचारला जातो, तर विथ ऑप्शन 6 मार्काला. म्हणजे विदाऊट ऑप्शन 4 मार्काला, विथ ऑप्शन 6 मार्काला. शेवटचं लेसन सोशल हेल्थ. विदाऊट ऑप्शन 4 मार्काला, विथ ऑप्शन 6 मार्काला. फ्रेंड्स, जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रकरणाला समान वेटेज देण्यात आलेला आहे. एखादा मार्क इकडं तिकडं असेल, परंतु सर्व प्रकरणं ही समान वेटेजची आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व प्रकरणांचा अभ्यास करावा लागणार आहे आणि याचा आपल्याला नियोजन करता यावं, यासाठी हे मार्किंग सिस्टम तुम्हाला सांगत आहे. तर बघा, जर एकूण मार्काचा जर विचार आपण केला तर विदाऊट ऑप्शन
ही चारही 9चे 9 प्रकरण किती मार्काला आहेत? 40 मार्काला आहेत. आणि विथ ऑप्शन जर बघितलं तर एकूण ही 9चे 9 प्रकरण किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. तर आता आपण पाहू प्रश्न वाईज की बाबा ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका हातामध्ये घेतो तर त्यावेळेस काही सूचना आपल्याला दिल्या जातात. त्या सूचनांचं वाचन आपण व्यवस्थित करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याकडून कुठल्या चुका होणार नाहीत आणि आपण उत्तरपत्रिका सोडवत असताना त्याचं नियोजन कसं करावं हे आपल्याला लक्षात येईल. तर त्या सूचना आपण पाहणार आहोत. तर पहिली सूचना आहे, ऑल क्वेश्चन मस्ट बी अटेम्प्टेड. जेवढे प्रश्न विचारले आहेत ते सर्व प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. Wherever necessary, correct diagrams and correct labeling should be drawn. बघा, करेक्ट डायग्राम आणि त्या डायग्रामला करेक्ट लेबलिंग करणं आवश्यक आहे. पुढे आहे, स्टार्ट एव्हरी मेन क्वेश्चन ऑन न्यू पेज. प्रत्येक नवीन प्रश्न जो आहे तो काय करायचा आहे? नवीन पानावरच लिहायचा आहे. नंबर्स टू द राईट इंडिकेट्स मार्क्स. आपल्या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला जे नंबर्स दिलेले आहेत ते काय दर्शवतात? त्या प्रश्नाला असलेले एकूण मार्क्स दर्शवतात. बघा, खूप महत्त्वाची सूचना आहे ही. फॉर क्वेश्चन नंबर 1A MCQ, मार्क्स विल बी गिवन ओनली फॉर द फर्स्ट अटेम्प्ट. जो पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1A, तर त्या ठिकाणी जो पर्याय आपण पहिल्यांदा लिहितोय त्यालाच फक्त मार्क्स दिले जातील. दुसऱ्यांदा लिहिण्याला आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून हा प्रश्न सोडवत असताना थोडा काळजीपूर्वक सोडायचा आहे, विचारपूर्वक सोडवायचा आहे, कारण आपल्याला या ठिकाणी पैकीचे पैकी मार्क मिळवायचे आहेत. बघा, ही सुद्धा महत्त्वाची सूचना आहे. बघा, द आन्सर टू एव्हरी MCQ शुड रिटर्न ॲज शोन. एक्झाम्पल 1A. बघा, प्रश्न क्रमांक 1A सोडवत असताना जी पर्याय आहेत त्या पर्यायाचा पर्याय जो आहे त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक जो आहे तोच लिहायचा आहे. पूर्ण उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही किंवा उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त पर्यायच त्या ठिकाणी लिहायचा आहे. समजा पर्याय A असेल तर उत्तर A लिहायचं फक्त. पर्याय क्रमांक B उत्तर असेल तर पर्याय क्रमांक B लिहायचा आहे. तिथं पर्याय क्रमांक लिहायला विसरायचं नाही. ह्या झाल्या काही इन्स्ट्रक्शन्स. आता आपण पाहतोय प्रश्न वाईज. प्रश्न क्रमांक पहिला अ, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. हा या ठिकाणी 5 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच. या ठिकाणी 1 मार्काचे एकूण 5 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल हे आपल्याला माहितीच आहे. आणि हे जे प्रश्न आहेत these questions are based on only textbook. Only textbook based questions are asked here in question number 1A. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. 5 मार्काला 5 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स असेल? 1 मार्क असेल. 1 मार्काचे 5 प्रश्न, एकूण 5 मार्क. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 1B. आन्सर द फॉलोइंग. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला मार्क असतील 1. 1 मार्काचे 5 प्रश्न, एकूण मार्क्स किती? 5. मग या ठिकाणी कुठले प्रश्न विचारले जातील? व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड हियर? इन्स्टेड ऑफ फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स सोडूनचे बाकीचे जे काही एक वाक्याची प्रश्न असतील ती प्रश्न या ठिकाणी लिहिली आपल्याला देतील. बघा, एक्झाम्पल, ऑड मॅन आउट, कोरिलेशन, मॅच द पेअर, ट्रू ऑर फॉल्स, राईट नेम्स. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. बघा, ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द ओळखा. कोरिलेशन, सहसंबंध ओळखा. मॅच द पेअर, जोड्या जुळवा. ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर सांगा. राईट द नेम्स, नावे
लिहा. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी अशा 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला मार्क असेल 1 आणि 1 मार्काचे असे 5 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि ह्या प्रश्नाला एकूण मार्क्स आहेत 10. क्वेश्चन नंबर 1A 5 मार्क, क्वेश्चन नंबर 1B 5 मार्क, म्हणजे पहिला प्रश्न किती मार्काला झाला? 10 मार्काला झाला. पुढे पाहतोय आपण क्वेश्चन नंबर 2A. या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. मग कुठल्या स्वरूपाचे प्रश्न असतील तर हा प्रश्न सायंटिफिक रिझन क्वेश्चन, ओनली राईट द सायंटिफिक रिझन, हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. 3 प्रश्न विचारले जातील, त्या 3 पैकी 2 ची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 मार्काचा 1, हे सोडवायचे किती आहेत? 2. हा प्रश्न 4 मार्काला असेल. प्रश्न कुठला आहे? राईट सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे लिहा. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2B. या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जातील. हिअर 5 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच. 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काचे विचारले जातील. त्यापैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 5 पैकी 3, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, एकूण मार्क्स 6. मग कुठल्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील तर डेफिनेशन विथ एक्झाम्पल, उदाहरणासह व्याख्या स्पष्ट करणे, शॉर्ट नोट, टिपा लिहा, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, तुम्हाला एखादी आकृती दाखवली जाईल, त्या आकृतीवर प्रश्न विचारले जातील. रिकामी आकृती दिली जाईल, आकृतीला नावं द्यायला सांगतील किंवा नावं दिलेली असतील, आकृती ओळखायला सांगतील. फ्लो चार्ट, फिल इन द ब्लँक्स, मिनिमम 4. फ्लो चार्ट, ओघ तक्ता या ठिकाणी विचारला जाईल आणि त्या ओघ तक्त्याच्या आधारे 4 प्रश्न विचारले जातील आणि त्या 4 प्रश्नाला प्रत्येकी अर्धा मार्क याप्रमाणे 2 मार्काची या ठिकाणी विभागणी केली जाईल. पुढचा आहे डिफरन्शिएट, फरक स्पष्ट करा. कमीत कमी 4 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेला आहे. इफेक्ट लिहा, कॅरेक्टर्स लिहा, प्रॉपर्टीज, मेरिट्स अँड डिमेरिट्स, राईट एक्झाम्पल, उदाहरणे लिहा, डिपेंड अपॉन कन्सेप्ट ऑफ और प्रोसेसेस. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय असेल तर या ठिकाणी बायोलॉजीच्या घटकावर कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातील आणि एन्व्हायरमेंटल सायन्सच्या वरती 2 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग. या ठिकाणी 8 क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क्स इच, या ठिकाणी 8 प्रश्न प्रत्येकी 3 मार्काला याप्रमाणे विचारले जातील. त्यापैकी आपल्याला सोडवायचे किती आहेत? 5. अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 8 अँड ईच क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क. 8 प्रश्न विचारले जातील, त्या 8 पैकी आपल्याला सोडवायचे किती आहेत? 3. आउट ऑफ 8 5 क्वेश्चन्स शुड बी अटेम्प्ट and each question carry 3 marks. Total 3 into 5, total marks 15. 3 मार्काचा एक प्रश्न, एकूण सोडवायचे आहेत 5. 5 त्रिक 15, म्हणजे हा प्रश्न किती मार्काला आहे? 15 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी कुठले प्रश्न विचारले जातील? राईट द कन्सेप्ट बाय युजिंग फॉलोइंग पॉइंट्स. काही पॉइंट्स आपल्याला दिले जातील आणि त्या पॉइंटच्या आधारे आपल्याला ती कन्सेप्ट पूर्ण करायची आहे. एखादी घटना सांगितली असेल, एखादी घटना दाखवली असेल तर त्या घटनेचं आपल्याला विवरण करायचं आहे बाय डायग्राम. बघा आपल्याला सांगितलेलं आहे एन्व्हायरमेंट आपल्याला दिलेलं आहे, एखादी घटना दिली असेल, एखादा ॲक्सिडेंट सांगितलं असेल, एखादी ॲक्सिडेंटची घटना आपल्याला दाखवली असेल तर त्याचं विवरण आपल्याला करायचं आहे. कंप्लीट द चार्ट, चार्ट दिला आहे, ओघ तक्ता दिला आहे, तो ओघ तक्ता अर्धवट आहे किंवा त्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत, त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल.
म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करणे. या ठिकाणी आपल्याला लेखन कौशल्य तपासण्यासाठीचा हा प्रश्न आहे. सह स्पष्टीकरण द्यायचं आहे. कंप्लीट द डायग्राम. डायग्राम या ठिकाणी अर्धवट दिले असेल. मग डायग्राम म्हणजे कुठल्या? आणि आपल्या पुस्तकांमध्ये अनेक फ्लो चार्ट्स आहेत. ते फ्लो चार्ट्स अर्धवट असतील किंवा त्या फ्लो चार्ट त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स दिले असतील. त्या ब्लँक्स ज्या जागा आपल्याला भरून काढायच्या आहेत. पुढं ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग. डायग्राम दिले असेल त्या डायग्रामचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि खाली जे प्रश्न दिले असतील त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एक्सप्लेन इन डिटेल. एक्सप्लेन स्पष्टीकरण द्यायचं. एक्सप्लेन इन डिटेल सविस्तर स्पष्टीकरण द्यायचं आहे. फिल इन द ब्लँक्स इन द पॅरेग्राफ बाय यूजिंग अल्टरनेटिव्ह गिवन. आपल्याला पॅरेग्राफ दिला असेल, तो पॅरेग्राफ वाचायचा आहे. त्या पॅरेग्राफच्या आधारे काही फिल इन द ब्लँक्स विचारले जातील. रिकाम्या जागा भरा असे प्रश्न विचारले जातील आणि त्या रिकाम्या जागा त्या पॅरेग्राफच्या आधाराने आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. एकूण 6 प्रश्न विचारले जातील. ते 6चे 6 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी किती मार्क्स दिला असेल? अर्धा मार्क्स दिला असेल. पण या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं आपल्याला? मिनिमम 4 क्वेश्चन्स फ्रॉम बायोलॉजी, 4 क्वेश्चन्स फ्रॉम एन्व्हायरमेंटल सायन्स और EVS. एकूण मार्क किती? 15. 3 मार्काचे 5 प्रश्न, एकूण मार्क 15. आणि जर असं पाहिलं एकूण जर 8 प्रश्न जर पाहिले आपण 8 त्रिक 24. 24 पैकी आपल्याला 15 मार्क आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणून आपला सॉल्व एनी 5 आउट ऑफ 8 and each question carry 3 marks. क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी 5 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातील. त्या 2 पैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. अटेम्प्ट एनी वन आउट ऑफ 2 and it carries 5 marks. प्रत्येक त्या प्रश्नाला किती मार्क असतील? 5 मार्क असतील. मिनिमम 1 फ्रॉम बायोलॉजी, 1 फ्रॉम एन्व्हायरमेंटल सायन्स. एक बायोलॉजीचा प्रश्न असेल, एक EVSचा प्रश्न असेल. प्रश्न कुठला असेल बघा आता? एक्सप्लेन इन डिटेल विथ अ डायग्राम. करेक्ट द डायग्राम अँड एक्सप्लेन इट. क्लासिफिकेशन विथ एक्सप्लेनेशन. क्वेश्चन बेस्ड ऑन पॅरेग्राफ. या ठिकाणी मिनिमम 5 क्वेश्चन्स विचारले जातील. पॅरेग्राफ दिला जाईल, पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्या पॅरेग्राफच्या आधारे जे काही प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. कंप्लीट द चार्ट अँड एक्सप्लेन. फ्लो चार्ट दिला असेल, चार्ट दिला असेल, तो अर्धवट चार्ट पूर्ण करायचा आहे आणि त्या चार्टला त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये लिहायचं आहे. त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. एक्सप्लेन इन डिटेल अँड प्रॉपर्टीज. तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज विचारल्या असतील त्या प्रॉपर्टीज डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत. एक्सप्लेन द स्टेटमेंट डायग्राम मस्ट. स्टेटमेंट तुम्हाला दिलेली असेल ती स्टेटमेंट पूर्ण सविस्तर लिहायची आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे एक डायग्राम सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक काढणं आहे. कन्सेप्ट डायग्राम अँड एक्सप्लेनेशन. कन्सेप्ट डायग्राम आणि अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका स्वरूप असेल. सोपे प्रश्न स्वरूप असतील. प्रश्न किती? 4 प्रश्नाचे उपप्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला असलेले मार्क्स याविषयी आपण माहिती आपण या ठिकाणी पाहिली. वी सी द इन्फॉर्मेशन अबाउट आवर क्वेश्चन पेपर. इफ यू लाईक, प्लीज share and subscribe. Thank you.